माझा नवरा खूप भोळा होता, म्हणून सगळी प्रॉपर्टी माझ्या सासऱ्यांच्या नावावर होती. म्हणून प्रॉपर्टीसाठी सासऱ्यांची इच्छा पूर्ण केली. सासरे म्हणाले, सर्व तुझ्या नावावर करतो, पण तुझ्या सासूबाईची जागा तुला घ्यावी लागेल. मी सासऱ्याला म्हातारा समजून तयार झाले, पण त्यांनी त्याच रात्री माझ्यासोबत जे काही केलं, सकाळी मला चालतासुद्धा येत नव्हते. माझे नाव संगीत आहे. मला 5 महिने झाले घरात लग्न करून घेऊन. माझ्या घरात मी, नवरा आणि माझे सासरे आहेत. आमचा बंगला आहे. घर मोठे मिळणार होते म्हणून मी या लग्नाला होकार दिला होता. खरे तर मला माझा नवरा आवडला नव्हता, कारण तो खूप भोळा आहे. बोलण्यात हळू आवाजात बोलतो, घाबरट पण आहे. लग्न करून आल्यापासून मी त्याला माझ्या ताब्यात ठेवले आहे. माझ्यासमोर तो मोठा आवाज कधी बोलत नाही. उलट मी मोठा आवाज करून बोलते. माझे सासरे घरातच असतात. अधूनमधून गावाला जाऊन शेती पाहतात आणि तिथला कारभार पाहून येतात. त्यांच्याशी मी खूप शांत होऊन बोलते, कारण सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे. आता मोठी समस्या ही होती की त्यांचा दुसरा मुलगा पण आहे. त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये त्याचा पण हिस्सा होईल, आणि तेच मला नाही पाहिजे होते. कारण एवढी मोठी प्रॉपर्टी मला मिळाली तर भविष्य खूप चांगले जाईल. म्हणून लग्न करून आल्यापासून मी सासऱ्याची खूप देखभाल करत असे. त्यांना त्यांचे आवडते पक्वान्न बनवून खायला देत असे. त्यांना पण मी खूप आवडू लागली होती. मला ते अधूनमधून खर्चाला 1,000 रुपये देत असे. मला लवकरात लवकर त्यांचा विश्वास जिंकायचा होता, कारण दुसऱ्या मुलांची पण प्रॉपर्टीवर पूर्ण नजर होती. माझा विचार होता, सासऱ्याला आपल्या बाजूने करून त्यांच्याकडून प्रॉपर्टीचे पेपर नवऱ्याच्या नावावर करून घ्यायचे, म्हणजे उद्या ते माझ्या नावावर करता येईल. या विचाराने मी सासऱ्याला खुश करण्यासाठी जे करता येईल ते करत होते. पण काही महिन्यानंतर मला नवऱ्याकडून कळले की माझ्या प्रयत्नाला काही उपयोग नाही आहे. सासाने गावातल्या जागेला 2 मुलांमध्ये वाटून दिले. गावातली जमीन तर आता गेली होती हातातून. मला शहरातले हे घर नाही घालवायचे होते. माझ्या डोक्यात खूप टेन्शन वाढू लागले. काही समजत नव्हते काय केले पाहिजे. नवऱ्याकडून काही अपेक्षा नव्हती, कारण त्याला या गोष्टीमध्ये काही आवड नव्हती. तो नेहमी हेच म्हणायचा की बाबा जे करतील ते ठीक आहे. आता मलाच काहीतरी करावे लागेल हे मला कळून आले. म्हणून विचार करू लागले की कसे सासऱ्यांशी याबद्दल बोलता येईल आणि मला जे पाहिजे तशीच करतील. माझ्या मनात खूप दिवस झाले विचार सुरूच होता. तेव्हा एकदा मी घरातल्या शिड्यांवरून खाली येत असताना सासरे खाली खुर्चीवर बसलेले दिसले. वरून खाली येताना माझी नजर त्यांच्या हातातल्या मोबाईलवर गेली. व्यवस्थित पाहिले तर कळले की सासरे ते व्हिडिओ पाहत आहे. त्या व्हिडिओमध्ये एक बाई बेडवर पूर्ण मोकळी झोपली होती आणि मुलाने तिचे पाय वर करून काहीतरी करत होते. ते मला व्यवस्थित दिसत नव्हते, पण सासऱ्याच्या चेहऱ्यावरून काहीतरी जाणवत होता. सासऱ्याने कानात हेडफोन घातला होता, म्हणून आवाज येत नव्हता. सासऱ्याच्या भावनेला पाहून मी चकित झाले होते, कारण या वयातही ते एकदम जवान वाटत होते. त्यांची भावना खूप दाटून आली होती. मी काही वेळ वर उभी राहून सासऱ्याच्या भावनेकडे एकटक नजरेने पाहू लागले. तो व्हिडिओ संपला आणि मग सासऱ्याने दुसरा व्हिडिओ सुरू केला. त्यात एका मुलाने बाईला प्रेमाने उचलले. ते दोघे पूर्ण मोकळेच होते आणि जे केले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. तो व्हिडिओ पाहताना सासऱ्यांनी आपल्या भावनेवर हात ठेवला. लुंगीवरून ते भावनेला चोळू लागले. ती लुंगीवरून दाटून आलेली भावना दाबत असताना समजून येत होते की त्यांची भावना खूप दाटून आलेली आहे.
एका हातात मोबाईल धरून दुसऱ्या हाताने भावनेला दाबणे सुरू होते. त्यांना ते व्हिडिओ पाहताना माझ्या डोक्यात एक विचार आला की जर मी सासाला सुंदर वेळेचा अनुभव दिले तर कदाचित मी माझी गोष्ट त्यांच्याकडून म्हणून घेऊ शकेन. त्याशिवाय दुसरा काही माझ्याकडे उपाय पण नव्हता. मी सासऱ्याकडे परत एकदा खाली पाहिले. ते अजून व्हिडिओ पाहण्यात मग्न होते आणि एका हाताने भावनेला दाबत होते. त्यांना आकर्षित करण्यासाठी मी माझी साडी थोडी अंगाला घट्ट केली. मी तेव्हा निळ्या रंगाची फुलांची नक्षी असलेली साडी घातली होती. हालचालीमध्ये आणि वागण्यात एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक आली होती, जी समोरच्याला सहज जाणू शकत होती. साडी व्यवस्थित करून मी हळू शिड्यावरून खाली येऊ लागले. सासाने मला खाली येताना पाहिले आणि व्हिडिओ बंद केला. मी खाली आले आणि मुद्दामून सासऱ्याशी बोलत उभी राहिली. इथल्या तिथल्या गोष्टी करू लागली. सासरे तोंडावर स्मित हास्य दाखवत माझ्याकडे पाहत होते. त्यांनी वर खाली माझ्या शरीरावर नजर फिरवली. ते माझ्या गळाच्या खालच्या भागाला टक लावून पाहत होते. मी काही वेळ अशीच उभी राहून त्यांना माझे शरीर दाखवले. मग बोलून झाल्यावर मी कामाच्या बहाण्याने मागे फिरली. मला तिथे कपाट दिसले. मी जवळ गेली आणि कपाटात काही शोधते असा बहाणा केला. वागताना क्षणभर थांबले, जणू काही सापडणारच आहे अशा हालचाली करत. मागे असलेली नजर माझ्यावर स्थिरावली आहे याची जाणीव मनात हलकी झिंजण्या आणत होती. तो क्षण थोडा जास्तच लांबला. मग मी शांतपणे उभी राहिले आणि काही न बोलता स्वयंपाकघरात जाऊन कामात गुंतले. मी आत जाताच काही वेळाने सासरे उठले आणि बाथरूममध्ये गेले. त्यांनी खूप वेळ लावला आत. मला कळून आले की ते नक्कीच हतबल करायला गेले असतील. काही वेळाने ते बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते आपल्या खोलीत जाऊन झोपून गेले. माझ्या मते पहिला प्रयोग यशस्वी ठरला. पण आता पुढे काय करता येईल आणि कसे सासऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवता येईल याबद्दल मी विचार करू लागले. सर्वात मोठी अडचण मला ही वाटत होती की सासरे दिसायला एवढे चांगले नव्हते. बसून बसून अंग वाढले होते, पाठ बाहेर आलेली. घरात ते नेहमी पातळ कपड्यांच्या कुर्ता आणि खाली सफेद रंगाची लुंगी घालून बसत असे. पातळ कुर्त्यातून त्यांचा फुगलेला देह उठून दिसत होता. त्यांना बसण्याच्या पद्धती नव्हत्या, त्यामुळे त्यांच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव करण्यासाठी मला किळस वाटत होती. त्या वयाच्या माणसाकडून असा अनुभव घ्यावा याला माझं मन अजिबात तयार नव्हतं. मी 2 दिवस त्याबद्दल पूर्ण विचार केला, पण मला कळून आले की दुसरा काहीच उपाय नाही. शेवटी मी ठरवले की करून बघू, जे होईल ते. मनाची तयारी करून मी सासऱ्याला मनमोहित करायला सुरुवात केली. नवरा कामाला निघून जाताच माझा खेळ सुरू होत असे. सुरुवातीला मी माझे थोडेफार अंग प्रदर्शन करून त्यांना आकर्षित करायचे ठरवले. पुढील काही दिवसात मी माझ्या वागण्यात अजून बदल केला. आता मी घरात वावरताना जाणीवपूर्वक अशा साड्या नेसू लागले ज्यामध्ये माझे शरीर उठून दिसेल. दुपारी जेव्हा नवरा कामावर असायचा तेव्हा मी मुद्दाम सासऱ्यांच्या खोलीच्या आसपास काही ना काही काम काढत असे. एके दिवशी दुपारी सासरे हॉलमध्ये आराम खुर्चीवर बसले होते. मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले. चहाचा कप देताना मी मुद्दाम त्यांच्या अगदी जवळून वागले, जेणेकरून माझ्या शरीराचा स्पर्श त्यांना जाणवेल. माझा साडीचा पदर खांद्यावरून थोडा खाली सरकला होता, पण मी तो सावरण्याचा प्रयत्न केला नाही. सासऱ्याच्या नजरेत मला तीच तडप दिसली जी मी त्या दिवशी पायऱ्यांवरून पाहिली होती. त्यांनी चहाचा कप घेताना माझा हात आपल्या हाताने स्पर्श केला. तो स्पर्श अपघाती नव्हता हे मला त्यांच्या थरथरणाऱ्या हातावरून समजले.
मी मागे न सरकता त्यांच्याकडे पाहून एक छोटीशी स्मिताश्य दिली. बापा, आज खूप गरम होतंय ना? मी विचारले आणि माझ्या पदाने जयरावाचा घाम पुसल्यासारखे केले. सासरे थोडे गडबडले, पण त्यांनी स्वतःला सावरले. हो संगीता, आज उकाडा जास्तच आहे. मी त्यांच्या जवळच असलेल्या एका स्टूलवर बसले. तुमची तब्येत ठीक आहे ना? पाय वगैरे दुखत नाही ना? मी थोडे तेल लावून मालिश करून देऊ का? मी विचारले. ऐकताच त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. नको नको, कशाला उगीच त्रास घेतेस? त्यांनी वरवर नकार दिला, पण त्यांच्या नजरेत धोका स्पष्ट होता. मी हसून उठले आणि तेलाची बाटली घेऊन आले. त्यांच्या पायांना स्पर्श करताच मला त्यांची वाढलेली धडपड जाणवत होती. त्या वयातही माझ्या स्पर्शाने ते किती व्याकुळ झाले होते हे स्पष्ट दिसत होते. मालिश करता करता मी माझे पाय त्यांच्या पायांजवळ नेले. हळूहळू आमचे संभाषण घरच्या प्रॉपर्टीकडे वळू लागले. मी हळूच विषय काढला. बापा, गावाकडची जमीन तर तुम्ही वाटून दिली, पण शहरातल्या या घराचं काय? मला भीती वाटते की तुमच्यानंतर आपल्यात काही वाद होऊ नये. जर हे घर माझ्या नवऱ्याच्या नावावर असतं तर मला एक सुरक्षितता वाटली असती. सासऱ्यांनी माझ्याकडे पाहिले. त्यांच्या मनात एका बाजूला वासना होती आणि दुसऱ्या बाजूला प्रॉपर्टीचा विचार. त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि हळू आवाजात म्हणाले, संगीता, तू जर मला असं सुख देत राहिलीस तर तुला जे पाहिजे ते मी नक्की करीन. हे घर तुझं समज. त्यांच्या त्या शब्दांनी मला खात्री पटली की माझी योजना यशस्वी होत आहे. त्यांच्या शरीराबद्दल मला जरी किळस वाटत असली तरी त्या मोठ्या बंगल्याच्या महापायी मी माघार घेणार नव्हते. आता माझा पुढचा टप्पा त्यांना पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढून पेपरवर त्यांची सही घेण्याचा होता. पुढील काही दिवसात मी माझ्या मोहिमेची तीव्रता वाढवली. आता केवळ स्पर्शाने काम भागणार नव्हते. मला त्यांना असा काही शब्द द्यायचा होता की ते माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होतील. एके दिवशी दुपारी पाऊस पडत होता. नवरा कामानिमित्त शहराबाहेर गेला होता. घरात फक्त मी आणि सासरेच होते. हीच ती संधी होती ज्याची मी वाट पाहत होते. मी मुद्दाम थोडी पारदर्शक साडी नेसली आणि केसात मोगऱ्याचा गजरा मारला. साऱ्या घराचा सुवास दरवळत होता. मी सासांच्या खोलीत गेले. ते पलंगावर टेकून बसले होते. मला पाहताच त्यांच्या नजरेतली भूक पुन्हा जागी झाली. बाबा, तुम्ही खूप एकटे असताना? मी त्यांच्याजवळ बसत हळू आवाजात विचारले. त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, संगीता, तुझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच मला या घरात कोणीतरी समजून घेणारं भेटले. तुझं रूप आणि तुझी माया पाहून मला माझा तरुणपणा आठवतो. मी त्यांच्याजवळ सरकले आणि त्यांच्या खांद्यावर डोके ठेवले. मला तुमची काळजी वाटते बाबा. शहरातलं हे घर जर दुसऱ्या मुलाकडे गेलं तर तो तुम्हाला इथून हाकलून देईल. पण जर हे घर माझ्या नावावर म्हणजे तुमच्या मोठ्या मुलांच्या नावावर झालं तर मी तुमची शेवटपर्यंत अशी सेवा करेन. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. माझ्या शब्दांचा आणि जवळ असण्याचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते भारावून गेले. त्यांनी कपाटातून काही कागदपत्रे काढली. हे बघ, हे या बंगल्याचे कागद आहेत. मी आधीच विचार केला होता, पण आता मला खात्री पटली आहे की हे घर तुझ्या स्वाधीन केलेलं बरं. त्याने तिथेच टेबलावर असलेले पेन उचलले आणि अर्जावर स्वाक्षरी केली. माझे डोळे आनंदाने चमकू लागले. अखेर जे मला हवे होते ते माझ्या हातात आले होते. पण खेळ तिथे संपला नाही. स्वाक्षरी केल्यावर त्यांनी मला स्वतःकडे ओढले. त्यांच्या वाढलेल्या पोटाचा आणि घामट शरीराचा स्पर्श मला अस्वस्थ करत होता, पण मी स्वतःला सावरले. त्या क्षणी मला जाणीव झाली की प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी जो करार केला होता तो आता निभावावा लागणार होता.
मग सासऱ्यांनी वेळ वाया न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टिकवली. मी शहारले. माझे श्वास वेगात वाढायला लागले. माझ्या गळाचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. तो लगेच माझ्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा त्यांना प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसापासून हे नवीन सर्व मिळणार होते, म्हणून मी अधिकच शहारत गेली. तो माझ्या मानेवर किस करायला लागला. एका हाताने माझी सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागले. हा खेळ 10 मिनिट चालला. मी आता खूप रंगात आली होती. मी उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. तो मला किस करत माझे आधार मोकळे केले. तो हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागले. मी सळसळत होती. माझे आवाज येत होते. मी सुसकाटे टाकीत होती. तो अधिकच वेगात स्पर्श करत होता. त्यांच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाली होती. मी जोरजोरात श्वास घेत होते. सासऱ्याचेही पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते, म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पोझिशन घेतली. तो माझे राहिलेले कपडे बाजूला केले. आता माझी सुंदर नाजूक चाफेखळी तिला अधिक आकर्षित करत होती. तो लगेच माझे अस्तित्व मोकळे करत कचकन स्वारी केली. तशी मी किंचाळली. माझ्या डोळ्यातून पाणी आले. तो माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मग हळूहळू तो हालचाल करू लागला. तशी मी आनंदाने डोळे मिटू लागली. ते क्षण जवळ येता माझा अनुभव सुखावून जाऊ लागला. तो आता माझा तळ गाठू लागला. तशी मी मादक सुसकाटे टाकायला लागली. सासरे खूप चवटाळून माझ्या जीवनाचा तळ गाठत राहिला. आम्हाला नात्याचा काही भान राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होतं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते, पण तो सारखा हालचाल करत होता आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा भरभरून आनंद घेत होता. मी नुसती मादक सुसकाटे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. त्यांचे अस्तित्व मी माझ्या सुंदर जीवनात अनुभवत त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होते. मी मध्ये डोळे मिटून बोलत होते. काय सुख देतोस रे, मी तिला अरेतुरे करत बोलत होते. थोडा वेळ मला माझ्या नात्याबद्दल भानच राहिले नव्हते आणि प्रॉपर्टीला पण विसरून गेले होते. मग तो अधिकच हालचाल करत आनंद घेत होता. शेवटी मी त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचले. मी आवाज करत पकड घट्ट करून आसकी देऊ लागली. माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. मी खूप आनंदी झाली होते. हळूहळू आनंदाने माझी पकड मजबूत होत गेली आणि मी शांत झाले. तो इकडे माझा पूर्ण ताबा घेतला होता. काही वेळातच त्याला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागले. ते उत्कृष्ट क्षण जवळ येत माझा भान फुटला आणि तो माझ्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागला. सासऱ्याला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांना एकदम हलकं हलकं वाटू लागलं. माझ्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होती. मी त्यांच्या केसावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळालं नाही. तेव्हा सासरा आनंदाने खुश होत म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर सून असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी सून मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच संगीता, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी सूनबाई मला मिळाली. मग मी माझे डोळे मिटून घेतले आणि त्या मोठ्या बंगल्याच्या भव्यतेचा विचार करू लागले, जेणेकरून मला समोरच्या गोष्टीचा त्रास होऊ नये. काही तासानंतर जेव्हा ते शांत होऊन झोपले, तेव्हा मी ते कागदपत्रे कपाटात सुरक्षित ठेवले. आता मी फक्त या घराची सून नव्हते, तर या संपत्तीची खरी मालकीण होणार होते.
भोळा नवरा आणि वासादार सासरे या दोघांनाही मी माझ्या पद्धतीने हाताळले होते. त्या दुपारी घराबाहेर पावसाचा जोर वाढला होता आणि घरामध्ये एक वेगळी शांतता पसरली होती. मी माझ्या योजनेच्या शेवटच्या टप्प्यावर होते. कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यामुळे सासऱ्यांच्या माझ्यावर विश्वास आणि त्यांची माझ्याबद्दलची ओढ शिगेला पोहोचली होती. त्यांनी मला जवळ ओढताच त्यांच्या अंगाचा तो उग्र श्वास माझ्या नाकाला जाणवला. मनातून मला खूप किळस येत होती, पण डोळ्यासमोर तो भव्य बंगला आणि श्रीमंतीचे स्वप्न होते. मी स्वतःला सावरले आणि त्यांच्या मिठी शिथिल झाले. त्यांनी थरथरत्या हातांनी माझ्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यांच्या पातळ कुर्त्यातून त्यांचे गरम शरीर मला जाणवत होते. त्यांनी हळूच माझ्या साडीचा पदर खांद्यावरून खाली पाडला. मी काहीही विरोध केला नाही. उलट मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले, ज्यामुळे त्यांना अजूनच धीर आला. त्यांनी मला बेडवर हळू ढकलले. त्या वयातही त्यांची ओढ एखाद्या तरुणासारखी तीव्र होती. त्यांनी माझे कपडे हळूहळू बाजूला करण्यास सुरुवात केली. त्यांचे ते वाढलेले पोट आणि थपथपलेले शरीर माझ्या अंगावर आले तेव्हा क्षणभर माझा श्वास कोंडल्यासारखा झाला. पण मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले. मी विचार करू लागले की हा फक्त काही मिनिटाचा खेळ आहे, ज्याच्या बदल्यात मला आयुष्यभराचे सुख मिळणार आहे. त्यांच्या स्पर्शात ना प्रेम होते ना माया होती, ती फक्त इतक्या वर्षाची साठवलेली भूक. त्यांनी माझ्या शरीराचा ताबा घेतला. त्यांचा प्रत्येक स्पर्श मला टोचत होता, पण मी त्यांच्या हालचालींना साथ देऊ लागले. माझ्या प्रतिसादामुळे ते अधिकच उत्तेजित झाले. रूममध्ये फक्त पावसाचा आवाज आणि सासऱ्यांच्या वाढलेल्या श्वासांचा आवाज येत होता. त्याने त्यांच्या आयुष्यातील तो सर्वात सुंदर अनुभव घेतला, जो मी त्यांना देण्याचे वचन दिले होते. तासाभराच्या खेळानंतर जेव्हा ते पूर्णपणे थकून माझ्या बाजूला पडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब समाधान होते. संगीता, तू मला आज पुन्हा तरुण केलंस, ते थापा टाकत पुटपुटले. मी शांतपणे उठले, माझे कपडे नीट केले आणि आरशात स्वतःला पाहिले. माझ्या चेहऱ्यावर कसलेही दुःख नव्हते, उलट एक जिंकण्याची भावना होती. मी कपाटाकडे पाहिले, जिथे ते स्वाक्षरी केलेले कागद ठेवले होते. मी माझ्या घरासाठी आणि भविष्यासाठी सासऱ्यांची ती इच्छा पूर्ण केली होती. आता या घरात माझी सत्ता चालणार होती. नवरा माझ्या मुठीत होता आणि सासरा माझ्या जाळ्यात. मी खोलीबाहेर पडताना मनोमन ठरवले की आता या घराची खरी राणी मीच आहे. काही दिवस उलटले. आता सगळं काही माझ्या नियोजनानुसार चाललं होतं. सासऱ्यांनी शहरातलं त्या बंगल्याची कागदपत्रे माझ्या नवऱ्याच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. घरात माझा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. सासरीशी माझे आता एक गुप्त नातं तयार झालं होतं, ज्यामुळे ते माझ्या प्रत्येक शब्दाला मान देऊ लागले होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. एके दिवशी दुपारी जेव्हा मी सासऱ्याच्या खोलीत त्यांच्याशी बोलत बसली होती, तेव्हा अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला. तो मेसेज वाचून माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो मेसेज माझ्या दिराचा, सासऱ्याच्या धाकट्या मुलाचा होता. मेसेजमध्ये लिहिलेले होते, वहिनी, बंगल्याचे कागद माझ्या दादाच्या नावावर करणं थांबवा, नाहीतर तुमची आणि बाबांची ती दुपारची क्लिप मी दादाला आणि पूर्ण गावाला दाखवेन. माझे हातपाय लटपटू लागले. मला समजलं की माझ्या साध्या भोळ्या दिसणाऱ्या धाकट्या धीराने सासऱ्याच्या खोलीत गुप्त कॅमेरा लावला असावा. त्याला प्रॉपर्टीवर नजर ठेवण्यासाठी हे केलं असावं. आणि त्यांच्या हाती माझा सर्वात मोठा कमकुवत दुवा लागला होता. मी तातडीने त्याला फोन केला आणि घराच्या गच्चीवर भेटायला बोलवलं. तो तिथे आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. काय झालं वहिनी?
साहेबांना आणि प्रॉपर्टीला ताब्यात घ्यायला निघाला होतास ना. पण तुम्ही हे विसरलात की शिकारी स्वतःच कधी शिकार होतो हे कळत नाही. तो उपरोधिकपणे बोलला. मी त्याला विनवणी केली, तुला काय हवंय? पैसा, जमीन. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मला फक्त जमीन नकोय. मला कळलंय की बापाने तुम्ही कसं खुश केलं. आता जर तुम्हाला ती क्लिप डिलीट करायची असेल तर तुम्हाला माझ्यासाठी सुद्धा तेच करावं लागेल जे तुम्ही बाबासाठी केलं. आणि हो, अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर राहील हे तर नक्कीच. आता मी एका विचित्र जाळ्यात अडकले होते. ज्या प्रॉपर्टीसाठी मी सासऱ्याशी संबंध ठेवले, आता तीच प्रॉपर्टी वाचवण्यासाठी मला माझ्या दिराच्या अटी मान्य कराव्या लागणार होत्या. माझा भोळा नवरा आजही खाली शांतपणे बसला होता. त्याला काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या घरात काय खेळ सुरू आहेत. माझ्या लक्षात आलं की मी एक वाघिणीसारखा खेळ खेळायला गेले होते. पण आता मी स्वतःच कोल्ह्याच्या जाळ्यात अडकले होते. आता मला ठरवायचं होतं की हे दलदल अजून खोल करायची की सर्व काही सोडून देऊन बाहेर पडायचं. पण माझं मन अजूनही त्या बंगल्यातच अडकलं होतं. मित्रांनो, कथा इथे संपत नाही. कथेत असे वळण येते की संगीताचा नवरा, ज्याला मी भोळा समजत होते, त्याला सर्व काही माहीत असते. त्याने धीराच्या मदतीने हे सर्व प्लॅन केलेले असते, जेणेकरून संगीताच्या चरित्रावर बोट ठेवून तिला घरातून बाहेर काढता येईल आणि वडिलांची सर्व संपत्ती आपल्या ताब्यात घेता येईल. जेव्हा संगीताला हे कळले तेव्हा तिचे पाय जमिनीवर राहत नाहीत. ती आता नवरा आणि दीर या दोघांशी कसा लढत येते हा कथेचा पुढचा भागात आहे. जर दुसरा भाग पाहिजे तर त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. मित्रांनो, व्हिडिओला 10 कमेंट आले तर लगेच दुसरा भाग घेऊन येईल. धन्यवाद.